आमचा हेच तर मुद्दा आहे। आता आपण जिहाद करणाऱ्या लोकांना अशा पद्धतीने कोण समर्थन करत असेल तर त्या व्यक्तीला आम्ही या हिंदू राष्ट्रामध्ये का ठेवायचं? आता योग्य वेळ आलेली आहे या इम्तियाज जलीलला त्याच्या पाकिस्तानमध्ये इस्लामाबादमध्ये पाठवून देण्याची। ज्या निदा खानच्या बाबतीमध्ये सगळे पुरावे आज पोलिसांकडे आलेले आहेत की ती कॉर्पोरेट जिहादच्या नावाने हिंदू माता भगिनींचं आयुष्य खराब करत होते। त्याला अगर तिने आलिशान घर बांधण्याची हिंमत त्यांनी करून दे, मग शेवटी इम्तियाज जलीलच्याच घरावर बुलडोजर चालवण्याची वेळ कधी ना कधीतरी येईल। बघा, पंतप्रधान मोदी साहेबांनी कुठल्या पक्षाच्या नेते म्हणून त्यांनी आवाहन केलेलं नाही, पण ह्या देशाचे पंतप्रधान म्हणून एकंदरीत जागतिक पातळीवर जे काही युद्ध परिस्थिती आहे त्या अनुसार आपल्या भारताला दिशा देण्याचं काम आणि आपल्या नागरिकांना कमीतला कमी त्रास व्हावा, भारतामध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाचं भविष्य सुरक्षित राहावं या दृष्टिकोनातून दिलेला ते केलेलं ते आव्हान आहे। आता प्रत्येक गोष्टीला राजकीय चष्म्यामध्ये पाहणं हे जितेंद्र आव्हाडांसारख्या लोकांची जुनी सवय आहे। म्हणून मी त्यांना सांगेन की आंदोलनापुरते घोड्यापर्यंत फिरू नका, रोज घोड्यावर फिरा, जेणेकरून पेट्रोल डिझेलच्या बाबतीमध्ये बचत करण्याच्या यादीमध्ये सर्वात पहिल्या क्रमांकाचं नाव जितेंद्र आव्हाडचं असेल। म्हणून नुसतं फक्त एक दिवस फिरू नये, लागलं तर 365 दिवस वेगवेगळ्या प्रकारचे घोडे पाठवण्याची तयारी आमची आहे। हे लक्षात घ्या, विचारणाऱ्या व्यक्तीची पात्रता काय आहे ह्याचाही कधीतरी विचार करा। राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आव्हान आणि अशा पद्धतीचे मागणी करण्याची व्यक्तीची पात्रता तरी असली पाहिजे। कोणी उद्या काही पत्रकार परिषद घेईल आणि कुठल्याही पद्धतीची मागणी करेल तर अशा बालिश गोष्टींसाठी कोणाला वेळ नाही आहे। नक्की बोलणार। मला आठवतं नितीन गडकरी साहेबांनी 31 मेची तारीख दिलेली होती। आता आपण 13 मेवर उभे आहोत। जे काही 15-16 दिवसामध्ये जो काही पाठपुरावा करायचा आहे, एका बाजूला तटकरे साहेब या भागाचे खासदार म्हणून, रत्नागिरीचे खासदार म्हणून आदरणीय राणेसाहेब, मी सिंधुदुर्गाचा पालकमंत्री म्हणून, कोकणाचा एक कार्यकर्ता म्हणून जो पाठपुरावा नितीन गडकरी साहेबांकडे करायचा आम्ही निश्चित पद्धतीने करू। शेवटी हा त्रास कोकणी माणसाचा नाही, आमचाही आहे आणि म्हणून एकत्र मिळून ह्या प्रश्नाला आता संपवण्याची वेळ आलेली आहे। आमचे नितीन गडकरी साहेबांची पूर्ण तयारी आहे। जे काही थोडं मोठं काय अजून पाठपुरावा करायची गरज आहे ते आम्ही निश्चित पद्धतीने करू। हे लक्षात घ्या, ज्यांचा प्रश्न त्यांना विचारा। मी एक भारतीय जनता पक्षाचा एक छोटासा कार्यकर्ता आहे। तटकरे साहेब या सगळ्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी सक्षम आहेत। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 8652414343।